घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये आपण असा गरमीमध्ये रोज खाल्ला जाणारा थंड असा पदार्थ तयार करणार आहोत. नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवायची. पाणी घालायचं, कढईमध्ये स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि पाण्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आणि नंतर हे पाणी ओतून टाकायचं आहे. पाण्याला उकळी येते तोपर्यंत इकडे दुसऱ्या कढईमध्ये 6-7 बदाम आणि 10-12 काजू असं थोडंसं अगदी मंद गॅसवरती हलकं याला भाजून घ्यायचं आहे. खूप वेळ नाही भाजवायचं आहे, सतत हलवत याला भाजून घ्यायचं आहे, नाहीतर याचा वास असा शेंगदाण्यासारखा येतो. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. याला सतत हलवायचं आहे. थोडंसं गरम झालं की गॅस बंद करायचा. काजू बदाम भाजून झाले तोपर्यंत इकडे पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. आता हे पाणी ओतून टाकूया आणि याच कढईमध्ये आपण दूध घालूया. तर दूध आधीच मी एका पातेल्यामध्ये काढून घेतले होतं. म्हैशीचं फुल क्रीम दूध आहे हे. मीडियम गॅसवरती ह्याला छान असं दूध आपण अर्ध्यापर्यंत आटवून घेणार आहोत. दुधाला सतत हलवत राहायचं आहे. फार असा साईचा लेअर नाही आला पाहिजे दुधावरती. 500 ml दूध आहे, तर आटवून किमान 350 ml दूध झालं पाहिजे हे. तर सतत हलवत राहायचं आहे दूध मध्ये अगदी 1-1 मिनिटांनी हलवलं तरी सुद्धा चालेल. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. तुमच्याकडे वेळ असेल तर फुल गॅस करून सतत हलवत दूध तुम्ही आटवून घेऊ शकता, किंवा मग स्लो गॅसवरती ठेवून मध्ये थोडं हलवत राहायचं. तर दूध बऱ्यापैकी आटत आलेलं आहे इथे. तोपर्यंत आपण जी काजू बदाम भाजून घेतलेले होतं त्याची बारीक अशी पूड करून घेऊया. दूध आटवायला घातल्यानंतरच बाकीची सगळी तयारी करून ठेवायची आहे. आता घालूया थोडंसं केशर. रंग खूप छान येतो केशरामुळे. केशर घालायचं आणि सतत असं याला हलवत राहायचं. अगदी थोड्या वेळातच छान असा रंग येतो दुधाला. दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण बारीक करून घेतलेली 1 चमचा ड्रायफ्रूट्स पावडर, म्हणजे काजू बदाम पावडर. काजू बदाम पावडर घालायची. सोबतच घालणार आहोत आपण 1 चमचा दूध पावडर. तर दूध पावडर आपण आधी घालूया. तर थोड्याशा दुधामध्ये मी 1 चमचा दूध पावडर मिक्स करून ठेवली होती, ती घातली. आता घालायचं काजू बदाम पावडर. हे सगळं घातल्यानंतर 2-3 मिनटं छान दूध परत शिजू द्यायचं आणि गॅस बंद करायचा. थंड झाल्यानंतर खूप छान असं घट्टसर मिश्रण तयार होतं. यात केशर घातल्यामुळे रंगसुद्धा खूप छान येतो. आता घालायची फ्लेवरसाठी थोडीशी वेलची पावडर आणि 2 चमचे साखर गोडासाठी. आता गोड हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी इथे अर्धा लिटर दुधासाठी 2 चमचे साखर घातलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. आता थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती घट्ट झालेलं आहे हे. खूप छान असं घट्टसर मिश्रण तयार होतं. आता याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया. जवळजवळ 15 ते 20 मिनिटांमध्ये हे छान असं थंड होतं. तर थंड झाल्यानंतर याचा कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं याला आता आणि फिरवून घेऊया. हलकंसं फिरवून घ्यायचं. तर मंडळी, उन्हाळ्यामध्ये असे हे थंड पदार्थ बाहेरून विकत आणून खाण्यापेक्षा अगदी एकदा बनवून 4-8 दिवसासाठी घरात फ्रीजमध्ये ठेवले तरीसुद्धा आपल्याला रोज खाता येतील असे हे पदार्थ घरच्या साहित्यामध्ये खूप छान तयार होतात. तर हे बघा, मिक्सरला फिरवून झाल्यानंतर किती छान अशी याची पेस्ट तयार झाली आहे. आता आपण घेणार आहोत कुल्फीची पात्र. तुमच्याकडे कुल्फी करायचे जर साचे नसतील तर तुम्ही एखाद्या ग्लासमध्ये सुद्धा हे घालू शकता. मिश्रण ओतून ठेवायचं. तर माझ्याकडे इथे 4 भांडी आहेत कुल्फी बनवण्याची आणि चमचेसुद्धा आहेत लाकडी, जे गणपतीमध्ये नाश्त्यासाठी आणलेले असतात. तर त्या भांड्याच्या आकाराचे ते चमचे करून घेणार आहे मी आणि तेच चमचे मी या कुल्फीमध्ये चमचा म्हणून यूज करणार आहे. आधी माप घ्यायचं, व्यवस्थित कापून घ्यायचं, भांड्यामध्ये घालायचं आणि मग तयार केलेले मिश्रण भांड्यामध्ये घालायचं.
तर इथे मी 4 भांडी आहेत माझ्याकडे. प्रत्येक भांडं असं अर्ध्यापर्यंत भरून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहे तो कापून घेतलेला लाकडी चमचा. अशा प्रकारे खूप छान अशी कुल्फी तयार होते. घरातल्या साहित्यातली चवीला अप्रतिम लागणारी, मुलांना बाहेर गाड्यावरची कुल्फी खायला घालण्यापेक्षा घरी करून अशी कुल्फी दिलीत तर मुलंसुद्धा खुश होतील, तुमचे पैसेसुद्धा वाचतील आणि तुम्हीसुद्धा मध्ये मध्ये खाऊ शकता. छान अशी घरातली ही कुल्फी. तर फ्रीजमध्ये 12 तास ठेवल्यानंतर ही अशी झालेली आहे बघा. वरतूनसुद्धा किती याला बर्फ झालेला आहे. आता एका टॉवेलाने हे हलकंसं पुसून घेऊया आणि याच्यातली कुल्फी आपण काढून घेऊया. खूप छान अशी कुल्फी तयार होते. आता याच्यामध्ये फ्लेवरसाठी तुम्ही मँगो वगैरे किंवा दुसरं एखादं फळसुद्धा घालू शकता. पण मी ते अगदी प्लेन दुधाची कुल्फी केलेली आहे. अगदी थोडीशी ड्रायफ्रूट्स पावडर 1 चमचा आणि 1 चमचा दूध पावडर, बस एवढंच साहित्य वापरलेलं आहे आणि घरच्या ह्या साहित्यातली आपली ही कुल्फी अगदी अप्रतिम तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता हे झाकण काढून घेऊया आणि मी दाखवते तुम्हाला किती छान अशी कुल्फी तयार झालेली आहे बघा. अगदी घट्ट. आता अगदी थोडा वेळ ह्याला असंच ठेवूया, म्हणजे थोडंसं हे बर्फ वितळला की कुल्फी छान अशी निघली जाईल. नाहीतर हातावरती चोळायचं, म्हणजे हे जे भांडं आहे ते दोन्ही हाताच्या मध्ये धरायचं आणि चोळायचं. खूप छान अशी कुल्फी पटकन निघली जाते. सगळ्या भांड्यांची झाकणं काढूया आणि कुल्फी काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी कुल्फी तयार झालेली आहे. फार व्याप नाही आहे. बाकीची कामं करत स्लो गॅसवरती दूध ठेवून आटवून त्याच्यामध्ये फक्त आपण घातलेली आहे 1 चमचा दूध पावडर आणि 1 चमचा ड्रायफ्रूट्स पावडर आणि अशा प्रकारे आपली ही कुल्फी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान कुल्फी तयार झालेली आहे. दरवेळी बाहेरून विकत आणून खाण्यापेक्षा घरी जर अशी ही बनवून ठेवली तर आपल्याला हवी तेव्हा खायला येते. तर अशा प्रकारे आपली ही मिल्क कुल्फी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी कुल्फी रेडी झालेली आहे.